नमस्कार, टीच विथ शानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी काही सहाय्यकारी क्रियापद आहेत, ॲम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, ही सगळीच त्या सगळ्या सहाय्यकारी क्रियापदांपासून तुम्ही वाक्य कसं बनवू शकता, त्यांचं वाक्यात रूपांतर कसं करू शकता। मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा आपण हे पाहणार आहोत। तर सगळ्यात आधी तुम्ही सहाय्यकारी क्रियापदांचा अर्थ मराठीतून सांगण्याची व्हिडिओ मी एक बनवलेली आहे, ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, ती व्हिडिओ तुम्ही आधी नक्की पहा आणि मग त्याचे वाक्यात रूपांतर कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर जी दुसरी व्हिडिओ आहे ती तुम्ही एकदा पाहून घ्या, ही व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा ही व्हिडिओ पाहायच्या आधी, आणि त्यानंतर ही व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात यायला मदत होईल। पहिलं सहाय्यकारी क्रियापद किंवा ज्याला आपण हेल्पिंग वर्ब्स असं म्हणतो ते आहे ॲम। ॲम म्हणजे आहे, त्याचं वाक्य आहे आय ॲम अ टीचर, मी शिक्षक आहे। आय ॲम अ टीचर, मी शिक्षक आहे। नेक्स्ट इज, इजचा अर्थ सुद्धा होतो आहे। ही इज प्लेइंग, ही इज प्लेइंग, प्लेइंग तो खेळत आहे, तो खेळत आहे। इज कशासोबत वापरलं जातं तर सगळ्या सिंग्युलर सब्जेक्टसोबत इज वापरलं जातं, ही, शी, इट यांच्यासोबत, आणि एखादं नेम असेल जे सिंग्युलर नेम असेल त्याच्यासोबत इज वापरलं जातं। त्यानंतर आर, आर म्हणजे आहेत। आर हे नेहमी अनेकवचनी कर्त्यांसोबत म्हणजे प्लुरल सब्जेक्टसोबत वापरलं जातं। वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत। वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत। नेक्स्ट आहे वॉज। वॉज कधी वापरलं जातो? होता, होती, होते। ज्यावेळी भूतकाळ असतो, भूतकाळातील वाक्य असतं त्यावेळी वॉज वापरलं जातं, त्याचा अर्थ होतो होता, होती, होते। आय वॉज टायर्ड म्हणजेच मी थकलो होतो, मी थकलो होतो। नेक्स्ट वेअर। वेअर सुद्धा भूतकाळातच वापरलं जातं, फक्त अनेकवचनी कर्त्यासोबत वापरलं जातं, त्याचा अर्थ सुद्धा तोच होतो होता, होती, होते। द बॉईज वेअर प्लेइंग, मुले खेळत होती। तर एका मुलाबद्दल बोललो असतो आपण तर द बॉय वॉज प्लेइंग झालं असतं, कारण एकवचनी कर्ता आहे, मुलं जर मुलगा असतं तर, पण इथं मुले आहेत म्हणून इथं आपण काय केले, वेअर वापरलेलं आहे। म्हणजेच काय, वेअर अनेकवचनी कर्त्यांसोबत वापरायचं, हे लक्षात ठेवायचं। यानंतर नेक्स्ट शाल। शालचा अर्थ होतो करेल, करणार, होईल। शाल वापरलं जातं भविष्य काळ वर्तवण्यासाठी किंवा भविष्य काळातील वाक्य बोलण्यासाठी। एक्झाम्पल आहे आय शाल कम अर्ली, मी लवकर येईल, मी लवकर येईल। येईल म्हणजे भविष्य काळ आहे। नेक्स्ट विल। विलचा अर्थ सुद्धा सेम तोच होतो, करेल, करणार, करतील आणि होईल। विल सुद्धा भविष्यकाळ वर्तवण्यासाठी वापरलं जातो। विल हे सगळ्या सब्जेक्टसोबत टोटली वापरलं जातं। शाल हे आय आणि वी यांच्यासोबतच फक्त वापरलं जातं। विलचं सेंटेन्स पाहूयात। ही विल हेल्प यू, तो तुझी मदत करेल। ही विल हेल्प यू, तो तुझी मदत करेल। नेक्स्ट हॅव। हॅवचा अर्थ होतो आहे। आय हॅव स्टडीड, मी अभ्यास केला आहे। आता इजमधल्या आहेमध्ये आणि हॅवमधल्या आहेमध्ये काय फरक आहे तर हॅव म्हणजे काय, एखादी क्रिया मी नुकतीच पूर्ण केली आहे, हे ज्यावेळी सांगायचं असेल त्यावेळी तुम्ही हॅव वापरणार आहात। म्हणजेच मी अभ्यास केला आहे, मी आत्ताच माझा अभ्यास पूर्ण केला आहे किंवा माझा अभ्यास नेमकाच आत्ता पूर्ण झालेला आहे, या पद्धतीचं वाक्य बोलण्यासाठी हॅव वापरायचं असतं। त्यानंतर नेक्स्ट पाहूयात हॅज। हॅजचा अर्थ सुद्धा होतो आहे। हॅव हे वापरलं जातं आय आणि वी सोबत, हॅज वापरलं जातं ही, शी, इट, दे, यू यांच्यासोबत। ही हॅज स्टडीड, त्याने अभ्यास केला आहे, त्याने अभ्यास केला आहे। त्यानंतर हॅड। हॅडचा अर्थ होतो होतो, होती, होते। हॅड हे भूतकाळ वर्तवण्यासाठी, भूतकाळ दाखवण्यासाठी वापरलं जातं। एक्झाम्पल आहे आय हॅड प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो होतो।
मी क्रिकेट खेळलो होतो. नेक्स्ट कॅन. कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात. एखादी शक्यता म्हणजे एखादी ॲबिलिटी, आपल्यातली एखादी क्षमता सांगण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. एक्झाम्पल आहे आय कॅन ड्राईव्ह अ कार. मी कार चालवू शकतो. म्हणजेच काय, तर माझ्यात कार चालवण्याची क्षमता आहे, ही माझी क्षमता व्यक्त करण्यासाठी मी कॅन वापरला आहे. म्हणून आय कॅन ड्राईव्ह अ कार. मी कार चालवू शकतो. नेक्स्ट कुड. कुड हा कॅनचाच भूतकाळ आहे. त्याचा अर्थ होतो शकलो, शकली, शकले. कुडसुद्धा सेम कॅनच्याच गुणधर्म दाखवतं, म्हणजे क्षमता किंवा प्रश्न विचारण्यासाठी आपण कुड वापरतो. फक्त फरक एवढाच आहे की कॅन हे वर्तमान काळात वापरलं जातं आणि कुड हे भूतकाळी गोष्टी सांगण्यासाठी वापरलं जातं. एक्झाम्पल आहे आय कुड डू दॅट. मी ते करू शकलो. शकलोवरूनच आपल्या लक्षात येते की म्हणजे मी आता ते करत नाही आहे, तर करू शकलो म्हणजे त्यावेळी ही घटना घडून गेलेली आहे, म्हणजेच हा एक भूतकाळ आहे. त्यानंतर नेक्स्ट शूड. शूड म्हणजे काय, पाहिजे किंवा पाहिजे असणे किंवा हवे असणे. यू शूड रेस्ट नाव. तू आता विश्रांती घ्यायला पाहिजे. यू शूड रेस्ट नाव. तू आता विश्रांती घ्यायला पाहिजे. ज्यावेळी एखादी गोष्ट पाहिजे, तू ही केली पाहिजे किंवा हवी असणे हे सांगायचं असतं, त्यावेळी शूडचा वापर आपण करायचा असतो. त्यानंतर नेक्स्ट वूड. वूडचा अर्थ होतो करील, कराल, करेल किंवा करतील. आय वूड लाईक टू मीट यू. म्हणजे काय, मला तुला भेटायला आवडेल. आय वूड लाईक टू मीट यू. मला तुला भेटायला आवडेल. एखादी गोष्ट आपल्याला करायला आवडत असेल किंवा करेल किंवा करतील हे सांगायचं असेल, त्यावेळी आपण वूड यूज करणार आहोत. त्यानंतर आहे मे. मेचा अर्थसुद्धा होतो शकतो, शकते, शकतात. कॅनसारखाच याचा यूज केला जातो. एक्झाम्पलमध्ये मे आय गो नाव. मी आता जाऊ शकतो का. म्हणजेच काय, तर प्रश्न विचारण्यासाठी किंवा परमिशन घेण्यासाठी मेचा वापर आपण करत असतो. यानंतर नेक्स्ट माईट. माईट कधी वापरलं जातं, माईट वापरलं जातं एखादी शक्यता वर्तवण्यासाठी. जी शक्यता खरी होऊ शकते किंवा खरी होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात, पण होऊ शकते असं ज्यावेळी आपल्याला सांगायचं असतं त्यावेळी माईट वापरलं जातं. माईटचा अर्थ होतो कदाचित. आय माईट बाय अ कार. मी कदाचित कार खरेदी शकतो. गॅरंटी नाही आहे, पण मी कदाचित खरेदी करू शकतो. 10-20% खरेदी करू शकतो किंवा नाही पण खरेदी करू शकत. म्हणजेच शक्यता ज्यावेळी खूप कमी प्रमाणात असते त्यावेळी माईट वापरायचं असतं. नेक्स्ट मस्ट. मस्टचा अर्थ होतो आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. एक्झाम्पल यू मस्ट डू युअर स्टडी. तू तुझा अभ्यास करायलाच हवा. म्हणजेच काय, तू तुझा अभ्यास करणं आवश्यक आहे, तू तुझा अभ्यास करणं गरजेचं आहे. अशी ज्यावेळी गोष्ट सांगायची असते तुम्हाला की आवश्यक आहे, गरजेचे आहे, त्यावेळी तुम्ही मस्ट वापरायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात हॅव टू. हॅव टूचा अर्थ होतो करावे लागेल किंवा करायचे आहे. आय हॅव टू लिव्ह नाव. मला आता निघावे लागेल. म्हणजे करावे लागेल किंवा करायचे आहे या पद्धतीने त्याचा अर्थ मला आता निघावे लागेल. आय हॅव टू लिव्ह नाव. हे मॉडल वर्ब्स आहेत, तर यांचीसुद्धा आपण एक वेगळी व्हिडिओ बनवलेली आहे, तुम्ही तीसुद्धा पाहून घ्या. नेक्स्ट हॅड टू. हॅड टू म्हणजे काय, करावे लागले, करायचे होते. हॅड टू हा हॅव टूचा भूतकाळ आहे. सेंटेन्स पाहूयात याचं. आय हॅड टू प्ले क्रिकेट. मला क्रिकेट खेळावे लागले. मला क्रिकेट खेळावे लागले. नेक्स्ट ऑट टू. ऑट टू म्हणजे पाहिजे. ऑट टूचा वापर कधी करायचा असतो, तर ज्यावेळी ते नैतिकता किंवा नैतिक काही गोष्टी असतात ज्या तुम्ही फॉलो केल्याच पाहिजेत हे तुम्हाला एखाद्याला सांगायचं असतं, त्यावेळी तुम्ही ऑट टू वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल यू ऑट टू ड्राईव्ह केअरफुली. तू काळजीपूर्वक गाडी चालवायला पाहिजे. म्हणजेच काळजीपूर्वक गाडी चालवणं हे एक नैतिक आचरण आहे, म्हणून या पद्धतीच्या वाक्यांमध्ये ऑट टू वापरायचं असतं. अजून एक्झाम्पल म्हणजे तू तुझ्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे. ही एक नैतिकता आहे. आपल्या समाजात काही नैतिक मूल्य ठरवून दिलेली असतात, ती तुम्ही करणं गरजेचं असतं.
अशी नैतिक मूल्य ज्यावेळी तुम्ही बोलणार असतात किंवा अशा नैतिक मूल्यांबद्दल ज्यावेळी तुम्ही बोलत असता त्यावेळी तुम्ही ought to चा वापर करायचा असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे एबल टू म्हणजे करू शकतो. आय ॲम एबल टू हेल्प यू म्हणजेच मी तुझी मदत करू शकतो. त्यानंतर आहे नीड टू म्हणजे गरज आहे. आय नीड टू वर्क हार्ड मला मेहनत करण्याची गरज आहे, मला मेहनत करण्याची आवश्यकता आहे. नेक्स्ट यूज टू करायचो किंवा करायचे. तर यूज टू कधी वापरतो आपण एखादी अशी गोष्ट सांगण्यासाठी की जी आपण आधी करायचो आत्ता करत नाही, अशा पद्धतीची काही वाक्य आपण बोलत असतो. तशा वाक्यांमध्ये यूज टूचा वापर करायचा असतो. एक्झाम्पल, ही यूज टू वर्क हार्ड तो खूप काम करायचा. यावरून आपल्या लक्षात येते की तो आधी खूप काम करायचा, आता तो ते काम तेवढं करत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपण जे आधी करायचो आता करत नाही ते सांगण्यासाठी यूज टूचा वापर करायचा असतो. त्यानंतर नेक्स्ट अबाउट टू करणार आहे किंवा होतो. आय ॲम अबाउट टू ईट नाव मी आता खाणार आहे, मी आता खाणार आहे. तर ही होती जी काही आपण हेल्पिंग वर्ड्स पाहिले त्या हेल्पिंग वर्ड्सची मराठी वाक्य आणि इंग्लिश वाक्य, ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या हेल्पिंग वर्डचा वापर तुम्ही वाक्यांमध्ये कशा पद्धतीने करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.